तिदमेंनी रस्त्यावर येऊन मांडलेली भूमिका अयोग्य, शिवसेनेमध्ये शिस्त आणि पक्षाचा आदेश चालतो। उपमहापौर निवड एकनाथ शिंदेंच्या आदेशानेच झाली। शिवसेना नेते अजय बोरस्ते थेटच बोलल्याचं पाहायला मिळालं। नाराजीच्या मुद्द्यावर अजय बोरस्ते यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटुरे। माझ्यासोबत गटनेते आहेत शिवसेनेचे अजय बोरस्ते। आता आपले महानगर प्रमुखांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केलेली होती आणि विशेष म्हणजे गटनेता आणि जे उपमहापौर हे जे पद निवडण्यात आलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने निवडण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचा आक्षेप घेतला होता। मुळात आज नवनिर्वाचित सर्व जे नगरसेवक आहेत यांना भेटण्याची वेळ ही 3 दिवसापूर्वीच फायनल झालेली होती। आमचे सचिव माननीय राम रेपाळे साहेब यांनी मला निरोप दिला, त्या पद्धतीने निरोपही केले होते। त्यामुळे या नाराजी नाट्याचा आणि या भेटीचा तसाही काही संबंध नाही। ही भेट सर्व नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत यांना शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना भेटण्याची इच्छा होती, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होती आणि आता हा कार्यकाल सुरू करण्याच्या आधी त्यांचे आशीर्वाद घेण्याची इच्छा होती आणि म्हणून आम्ही सर्वजण चाललो आहोत। गटनेता निवडीचं पूर्ण प्रोसिडिंग पूर्णपणे त्याचं व्हिडिओ त्याचं रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे असं वल्गना करणं योग्य नाही। आपण शेवटी आपल्या पार्टीबद्दल बोलत असतो, पार्टीच्या प्रमुखाबद्दल बोलतो आणि राहिला विषय उपमहापौरपदाचा तर याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मला फोन करून सांगितला होता। आणि राहिला विषय आपल्याला माहिती आहे की ही जी महायुती आहे ही सकाळी 10:15 घडली, 11 वाजता इलेक्शन होतं आणि ह्या तिघांनी फॉर्म भरला आहे हे मी वर कळवलं होतं आणि माननीय विलास शिंदे यांचा फॉर्म ठेवायचा आणि तोच फॉर्म राहील अशा पद्धतीचे मला आदेश होते। आपलं इप्सित साध्य झालं नाही तर आपण गटबाजी करणे योग्य नाही। मला वाटतं आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या असतील त्या आपण कुटुंब प्रमुखाकडे मागितल्या पाहिजे, आग्रह धरला पाहिजे, हट्टही धरला पाहिजे, परंतु अशी गटबाजी करणं हे शिवसेनेच्या शिस्तीला धरून नाही। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।